शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं जे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण नेत्यांची जर आपण नावं पाहिलीत किंवा त्यांचे विभाग पाहिले तर ते कुठेतरी शिंदे गटाचे संपूर्ण मंत्री आहेत, हेच आपल्याला चित्र जे आहे ते समोर दिसतंय। नक्कीच या भ्रष्टाचाराच्या प्रकरणं काढण्यामागे नक्की कोण आहे? शिंदे गटाचेच मंत्री या ठिकाणी बदनाम केले जात आहेत का? ते जाणीवपूर्वक होत आहे का? हे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होताना दिसत आहेत। जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार या ठिकाणी उदयाला आलं तेव्हापासून जर आपण पाहिलं तर 40 आमदार जेव्हा घेऊन एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले तेव्हा 50 खोक्यांचा आरोप जो आहे तो शिंदे गटावर या ठिकाणी करण्यात आला आणि हा आरोप इतका मोठ्या प्रमाणावर केला गेला की थेट प्रत्येक जनतेपर्यंत हा संपूर्ण आरोप जो आहे तो पोचला आणि कुठेतरी शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे आमदार गेलेत ते गावागावांमध्ये बदनाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि कुठेतरी हे 50 खोके घेतले आणि ही संपूर्ण नेते जे आहेत ते बाहेर गेले की काय, हे एक चित्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर उभं राहिलं आणि कुठेतरी त्यामुळे शिंदेंची आणि त्या संपूर्ण गटाची प्रतिमा जी आहे ती मलिन झाल्याचं समोर येताना आपल्याला दिसतं आहे। त्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा अब्दुल सत्तारांचं TET प्रकरण काढलं गेलं, संजय राठोडांचं पूजा चव्हाण हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आलं। आता याच नेत्यांवर पुन्हा जे आरोप झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे अब्दुल सत्तार असतील, संजय राठोड असतील, उदय सामंत असतील यांच्या जमिनीचे घोटाळे जे आहेत ते समोर आणले गेले। थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा NIT मधील भूखंड घोटाळा हा समोर आणला गेला। कुठेतरी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व बदनाम करायचं आणि जर पुढे हे प्रतिस्पर्धी राहणार नाही म्हणून भाजपाकडनं काही प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होतो आहे का? ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार हे विखे पाटील यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात आणि अतिशय जवळचे त्यांचे मानले जातात, त्यामुळे विखे पाटील यांचं दिल्लीमध्ये जे वर्चस्व निर्माण होण्याचा प्रयत्न जो होतो आहे, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील हे वारंवार एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांना भेटी देत असतील तर कुठेतरी त्यामुळे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला हा धोका वाटतो आहे का? हा देखील मुद्दा जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने विरोधी पक्ष देखील शिवसेना गटाच्याच मंत्र्यांचे भ्रष्टाचार जे आहे ते या ठिकाणी लावून धरतो आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपच्या एकूण संपूर्ण कारवाईला असेल किंवा भाजपच्या दबावतंत्राला या ठिकाणी विरोधी पक्ष घाबरतो आहे का? कारण आपण जर पाहिलं तर जो दिवाळीच्या काळात शिधा वाटप झाला 100 कोटी रुपयांचा एकूण घोटाळा जेव्हा समोर आला, हा विभाग जो आहे तो भाजपच्या मंत्र्यांकडे आहे। असं असताना या घोटाळ्याची फारशी दखल जी आहे ती विरोधकांनी घेतल्याची आपल्याला कुठेही दिसलं नाही। त्याचबरोबर आदिवासी विभागामध्ये दूध घोटाळ्याच्या संदर्भात एक टेंडर जे ते टेंडर काढण्याचा प्रयत्न झाला, पण हे टेंडर जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा हे टेंडर रद्द करण्यात आलं। हा आदिवासी विभाग देखील जो आहे तो भाजपाच्याच ताब्यात आहे। कामगार विभागामध्ये जे मध्यान्ह भोजन जे कामगारांसाठी दिलं जातं यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं किंवा हा मोठा भ्रष्टाचार असल्याचं वारंवार अनेक बातम्यांमध्ये समोर आलं। इव्हाना शिवसेनेचे एक आमदार ज्याला आपण बांगर यांनी एका ठेकेदाराच्या कानशिलात लगावली। हे सगळंच प्रकरण जे कामगार विभागाच्या अखत्यारीत येतं, या कामगार विभागाचा जो भ्रष्टाचार आहे त्यावर विरोधक कुठेही बोलताना दिसत नाही, म्हणून कुठेतरी जो भाजपला कुठेतरी विरोधी पक्ष घाबरतो आहे का? किंवा भाजपच्या जे नेते आहेत त्यांचं नेतृत्व भक्कम आहे त्यामुळे हा भ्रष्टाचार या ठिकाणी दाबला जातो आहे का? किंवा आपण कामगार विभाग आणि त्याचबरोबर जो अन्न नागरी पुरवठामध्ये जो 100 कोटीचा शिधा वाटप आहे त्यामध्ये जो ठेकेदार आहे तो सर्वांचा जवळचा आहे का? हे सगळे मुद्दे जे आहेत ते समोर येताना आपल्याला दिसत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या जो भ्रष्टाचार जो काढला गेला त्या जर आपण पाहिला विधिमंडळात जो भ्रष्टाचार निघाला त्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले ते भाजपचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर 2 भाजपच्या आमदारांनी विचारलं, त्यामुळे हा मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचाराच्या मागे भाजप आहे का? हा देखील मुद्दा जो आहे तो उपस्थित केला गेला। नक्कीच भाजपापेक्षा शिवसेना शिंदेगड जर बदनाम झाला तर ग्रामीण भागामध्ये तिथे पुन्हा निवडून येण्याची संधी मिळू शकेल असं उद्धव गटाला वाटतं आहे का? किंवा भाजपपेक्षा शिंदे गट हा आरोप करण्यासाठी
कच्चा दुवा आहे आणि त्यामुळे आपली विरोधाची प्रतिमा जी आहे ती उजळू शकते असं काँग्रेस राष्ट्रवादीला वाटतं आहे का? किंवा शिंदे यांच्यावर किंवा शिंदे गटाच्या मंत्र्यांवर जर भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिले तर त्यांना कंट्रोल करणं सोपं होईल किंवा त्यांना आपल्या दबावाखाली ठेवणं सोपं होईल हे भाजपाला वाटतं आहे का? त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर भाजपाच्या पहिल्या सरकारच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा विनोद तावडे असतील यांच्यावर वारंवार आरोप झाले, पण त्यांना क्लीन चिट देखील देण्यात आली. कुठेतरी एकीकडे आरोप करायचे आणि क्लीन चिट देऊन त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न त्या काळात झाला त्याच पद्धतीने प्रयत्न जो आहे तो या काळात देखील शिंदे गटाच्या मंत्र्यांवर होतो आहे का? हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर जो आहे मुद्दे जे आहेत ते येऊ लागले आहेत. आणि संजय राऊत यांनी काल जे या ठिकाणी हा मुद्दा समोर आणला की भाजपाकडनं हा प्रयत्न होतो आहे का? तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर भाजप आणि शिंदे गटाच्या अंतर्गत स्पर्धेमधून हे या संपूर्ण गोष्टी होत आहेत का? किंवा थेट शिंदे गटाला जर बदनाम करून भाजप आणि शिंदे गटामध्ये कुठेतरी एक दुफळी निर्माण करण्याचा विरोधकांचा हा डाव आहे का? हे अनेक प्रश्न जे आहेत ते आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात.